आपल्यासोबत बोलण्यासाठी संतोष देशमुख यांची मुलगी आहे वैभवी. वैभवीताई नमस्ते. आज आपल्या भावाला किंवा आपल्या चुलत भावाला सुद्धा इथं ॲडमिशन मिळालेलं आहे. काय वाटतं इथली शाळा बघून किंवा जी आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला? शाळा खरंच खूप मस्त आहे आणि भाऊंचे जे विद्यार्थ्यांची भाऊ ज्या पद्धतीने काळजी घेतात त्या म्हणजे आम्हाला त्यांची म्हणजे काळजी करायची आता गरज नाहीये. पण या गोष्टीची आज खंत वाटते की जर माझे वडील आमच्या सोबत असते तर त्यांच्या ते चेहऱ्यावरचा आनंद तो आणि आमच्या चेहऱ्यावरचा त्यावेळेसचा आनंद खरंच खूप वेगळा असता. पण या दुःखद घटनेनंतर खरंच मी भाऊंचे आणि फडणवीस साहेबांचे आभार मानते की त्यांनी माझ्या या दोन भावांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे. आणि मी आमचा विश्वास त्यांच्यावर खूप आहे की ते नक्कीच त्यांना मोठं करून आणि त्यांचे जे स्वप्न आहेत किंवा आमच्या देशमुख कुटुंबियांना ते पूर्ण महाराष्ट्राने आमच्याबद्दलचे जे स्वप्न बघितलेले आहेत ते आम्ही नक्कीच पूर्ण करू. वैभवी, आता ज्या दुःखद घटना आपल्या कुटुंबावर आलेली आहे आणि तुमचं वय तसं ते सहन करण्याचं नाही, पण तुम्ही बऱ्याचशाच गोष्टी त्यातून शिकून गेला. पण आता काय परिस्थिती, केसची काय परिस्थिती आहे? सध्या एक आरोपी फरार आहे. त्याबाबत एक आंदोलनाची 16 जूनला आंदोलन ठरवलं होतं, पण 16 जून ही तारीख पेरणीची आणि विद्यार्थ्यांचे शालेय दिवस असल्यामुळे ते आंदोलन पोस्टपोन केलं आहे. ते आंदोलन याच्यासाठी होतं की जो फरार आरोपी आहे त्याला लवकरात लवकर प्रशासनाने ताब्यात घ्यावा आणि जी 6 आरोपीची मागणी आहे किंवा मदत करणारे जे कोणी असतील, पैसे पुरवणारे असतील किंवा त्यांना थारा देणारे असतील, त्यांना कुठेतरी त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. कारण की जी गुन्हेगारी आहे ती पुढे वाढू नये, आमचा फक्त एवढाच मूळ उद्देश आहे. तुम्ही समाधानी आहात का? कारण पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीने तपास सुरू आहे, एक फरारी आहे, तर तुम्ही समाधानी आहात का? आपले कुटुंब? आम्हाला समाधान त्या दिवशी भेटेल त्या दिवशी माझ्या वडिलांना न्याय मिळेल. कारण की आम्हाला कोणत्या माणसाला त्रास नाही द्यायचा. कारण की ही वृत्तीच त्यांची इतकी अशी होती की त्यांच्या कशापुढे त्यांना इतकी माणसाची सुद्धा किंमत नव्हती. आपल्याला आपला माणूस सर्वश्रेष्ठ असतं, पण त्यांना ते म्हणजे याची जाणीवच नव्हती. म्हणून फक्त आमची एकच मागणी आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर काहीतरी शिक्षा दिली तर महाराष्ट्रातील जी पुढची गुन्हेगारी आहे त्याला कुठेतरी वाचा बसेल. आणि जी गुन्हेगारी आहे किंवा असेच लोक यांनी ज्या कुटुंबाकडून त्यांचं जसं आमचा कुटुंबाचा प्रमुख गेलाय तसे इतर कुटुंब त्यांनी असे उद्ध्वस्त केलेत, ती जी घटना आहे त्या घटनेला कुठेतरी म्हणजे वाचा बसेल आणि ती घटना व्हायच्या टळतील. दीदी, अगदी शेवटचा प्रश्न, फडणवीस साहेबांचं तुझं वैयक्तिक काय बोलणं होतं या गोष्टीवर सगळ्या? त्यांनी आश्वासन तर आम्ही ज्यावेळेस त्यांना भेटण्यासाठी गेलतो त्यावेळेस त्यांनीच आश्वासन दिलेले की जोपर्यंत शेवटच्या आरोपीला फाशी लागत नाहीये किंवा त्यांना शिक्षा भेटत नाहीये तोपर्यंत मी या प्रकरणात पूर्णपणे लक्ष देईल आणि खरंच ते आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून देतील. विराजला वडिलांची इच्छेनुसार इंजिनियर व्हायचं आहे, तसं वडिलांची इच्छेनंतर तुला काय व्हायचंय? खरं तर वडिलांनी म्हणजे आमच्यावर कधीच असं दडपण आणलं नाही की तुला हेच करायचंय तेच करायचंय. आम्ही शिकत होतो आणि माझं 10वी नंतर मेडिकलचं साईड घेतलं होतं मी, त्याच्यामध्ये नीटची तयारी चालू होती. मग त्यांना एक वाटायचं हिनं स्वतःच्या पायावर तयार व्हावं की जेणेकरून की तिला असं कुठं भविष्यामध्ये अडचण येऊ नये. तर त्यांचे जे आमच्याबद्दलचे स्वप्न होते आज पूर्ण महाराष्ट्र आमच्याकडे डोळे लावून बसलाय, त्यांचे जे स्वप्न असतील आमच्याबद्दल ते आम्ही नक्कीच पूर्ण करू. ओके. ही संतोष देशमुख सरपंच यांची मुलगी वैभवी होती. तिने तिच्या भावना व्यक्त केल्या की नेमकं कशा पद्धतीने वडिलांची स्वप्न पूर्ण करणार आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांना ज्या वेळेला शेवटचा जो आरोपी सापडेल आणि त्यांच्या वडिलांना न्याय मिळेल त्याच वेळेला त्यांचं कुटुंब कुठे समाधान होईल. एव्हीएन मराठीसाठी शीतल कुमार शेटे, शिराळा. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75. आपल्या परिसरातील वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच AV9 मराठीला सबस्क्राईब करा.